झी 24 तास एक पाऊल पुढे। गडद जांभळ या सिनेमाच्या टीम सोबत मी आता आहे आणि आपण गप्पा मारणार आहोत की आदिवासी भाषा जी या प्रत्येकाने शिकलेली आहे आणि आत्मसात केलेली आहे आणि सिनेमात बोलताना कशा पद्धतीने हा अभ्यास होता। हेमांगी, तू पहिलं काय सांगशील? जरा बोलायचं झालं तर खूपच कठीण आहे, पण जाऊ दे, खूपच कठीण आहे खूपच कठीण आहे। नेमकं काय? जेव्हा रीडिंग झालं ना तेव्हा त्याच भाषेत रीडिंग झालं होतं, नरेशन, पण नंतर मग आम्हाला असं कळलं की अरे ते खूपच कठीण आहे समजायला। म्हणजे तेव्हा थोडी कळत होती आम्हाला, पण जर आपल्याला सिनेमा पोचवायचा असेल तर तो समोरच्या भाषेत पण पोचवला पाहिजे। त्याच्यामुळे थोडीशी माइल्ड केली आणि फक्त लहेजा ठेवला, कारण का सयाजी सरांनी पण सांगितलं की खूप आपण तसं बोललो ना तर मग प्रत्येकाची एकतर खूप वेगवेगळी भाषा होईल, त्याच्यापेक्षा एक काहीतरी फॉलो करूया जी सगळ्यांना येऊ शकते। आणि ह्या सगळ्यासाठी त्यासाठी आमच्याकडे महेंद्र म्हणून आहेत आणि प्राजक्ता, ते सतत त्या आमच्या भाषेवर आणि आमच्या लहेजावर लक्ष ठेवून असतात की आम्ही जिथे जिथे चुकू तिकडे ते करेक्ट करत असतात की नाही हे तुम्ही केलंच पाहिजे मुंबईत संतोष आला आणि या भाषेत बोलू लागला तर आम्हाला नक्कीच काही कळणार नाही। तू काय सांगशील? जिथे आम्ही शूटिंग करतोय हा जवार भाग आहे जो गुजरात बॉर्डरच्या जवळपासचा आहे, तर इकडचे आदिवासी, आता तुम्ही जर कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रात गेला तर तिकडचे आदिवासी म्हणाल तर ते वेगळे असतात, त्यांची भाषा वेगळी असते। तर इकडची याकरता आहे की गुजरातच्या बॉर्डर असल्यामुळे मी एक ऑब्झर्व केलं की इकडची लोक जेव्हा बोलतात ना तेव्हा त्यांच्या जसं एखादा गुजराती माणूस मराठी कसा बोलेल, इथे नाचायलाच पाहिजे ते होऊनच जाईल, हा इथून चालून जा, तर ते च आणि ज चा फरक, किंवा तूच्या ऐवजी ते त्वा म्हणतात, हा त्वा कुठून आहे, हा तो काहून, तरी संस्कृत प्रचुर पण तर खूप मिक्स अशी लँग्वेज आहे। पण त्यातनं आम्ही प्रयत्न याकरता केला की मुळात जो विषय आहे तो विषय लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे। आणि ही भाषा जर आपण हार्डकोर घेतली त्याप्रमाणेच, अर्थात ते शिकण्याकरता खूप वेळ लागेल प्रत्येकालाच, तेवढा वेळ देणं कदाचित शक्य नव्हतं। त्यामुळे मग दिग्दर्शक आणि आम्ही सगळ्यांच्या बोलण्याने, डिस्कशनने आणि एकमेकाच्या मदतीने ती भाषा थोडीशी डायल्यूट केली, जेणेकरून आम्ही जेव्हा ते डायलॉग बोलू किंवा आम्ही जर डबिंग करू, फिल्म रिलीज होईल त्या लोकांना ती ऐकताना थोडीफार समजावी, म्हणजे सबटायटल नक्कीच येतील। तर असा आम्ही प्रयत्न केलाय थोडाफार भाषा जवळपास नेण्याचा। शक्यतो आम्ही जव्हार म्हणून एक भाग आहे जो आम्ही शूटिंग करतो, तिकडची ती भाषा आम्ही उचलली, जिथे आम्ही शूटिंग करतो तिकडे खरोखर ती लोक राहतात, त्यांचं ऐकून आम्ही करतोय। आणि आता सयाजी दादा भाषा शिकणं खूप बाय हात का खेळ आहे आपके लिए, पण ही भाषा आधीही बोलला असाल का किंवा आता नवीन पुन्हा शिकलात का, काय सांगा? ही आदिवासी फिल्म नाही, ही महाराष्ट्रातल्या लोकांसाठी फिल्म आहे, सगळ्यांना समजली पाहिजे। या दृष्टीनं जसं काही गोष्टींचा आम्ही बेसिक घेतलं, जसं की समजा मी शूल करताना ठरवलं होतं की इस देश में हर 5 साल के बाद इलेक्शन आता है, हे वाक्य बिहारी मध्ये इस देश में इलेक्शन है ना 5 साल में आता है, असं थोडंसं खेळ काढणं, शचा श करायचं, सहचा श करायचा, शचा स करायचं, तसं याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून असं जेव्हा ऐकली भाषा तेव्हा आम्ही म्हटलं की याच्यात ह च ज म्हणजे कायलाय कशालाय। तर आता मी जो सीन केला त्याच्यात असं होतं की इथे तुला कळलं का मला पॉर होतोय, पॉर होणार, मी मोरक्या होणार, पाण्याला पॉर म्हणणार, आज पाण्याची चूल बंद ठेवायची आणि सगळ्यांनी पक्का नाचायचा। खूप गोडवा आहे या भाषेत, आदिवासी भाषेबद्दल आता आपण बोललो आणि अजूनही आपल्या गप्पा रंगत जाणार आहेत। घेऊया एक छोटासा ब्रेक, पाहत रहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।